मी शब्दाचा पक्का आहे, कडक बोलेल, एक गाव दोन तुकडे करेल असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना दिलेला आणखी एक शब्द पाळलाय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कळीचा मुद्दा ठरलेल्या जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला 438 कोटी 48 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। प्रचाराच्या काळात अजित पवार यांनी ही योजना मीच पूर्ण करू शकतो असं ठासून सांगितलं होतं। त्यानुसार आता या योजनेच्या पूर्तीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत निधी मंजूर करण्यात आलाय। या निमित्तानं अजितदादांनी त्यांचे काका आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही चेकमेट केल्याची चर्चा आहे। आता ही योजना नेमकी आहे तरी काय, अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाचा कसा फायदा होणार आहे आणि अजितदादांनी शरद पवार यांना चेकमेट कसं केले आहे, सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतजमिनीला पाणी देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळानं जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना राबवली आहे। या योजनेसाठी खडकवासला प्रकल्पातून 3.6 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले। पण काही वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेनं खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आरक्षित केल्यामुळे जानाई शिरसाई योजनेला पूर्ण क्षमतेनं पाणी मिळत नाही। त्यामुळे भागातील लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही। शिवाय या परिसरातील 40हून अधिक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। यावर या प्रकल्पांतर्गत कालव्यांच्या माध्यमातून पाण्याचं वितरण करण्याऐवजी पाईपलाईननं राबवल्यास पाण्याचा अपव्यय कमी होऊन योग्य दाबाने शेतीला पाणी मिळू शकेल असा उपाय शोधण्यात आला। पण आधी कोविडमुळे आणि नंतर सरकारच पडल्यामुळे या योजनेला निधीची अडचण येत होती। अशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना ही कळीचा मुद्दा ठरली होती। ही योजना कोणी मंजूर केली यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप झाले। अजित पवार यांनी या योजनेकडे अनेक वर्ष लक्ष दिलं नसल्याचा आरोप शरद पवारांनी केला। त्याच वेळी भाजप नेते पोपट खैरे यांनी या योजनेसाठी कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना ही योजना अडचणीत आणण्याची चिन्ह होती। यावर प्रचारात अजित पवारांनी ही कामं फक्त आपणच करू शकतो, दुसरं कोणीही करू शकत नाही असं सांगत योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला। त्यानुसार अवर्षण प्रवण भागातील मतदारांनी अजितदादांवर विश्वास ठेवला। आता या योजनेसाठी 438 कोटी 48 लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता देत अजित पवार यांनी हा शब्द पाळलाय। यातून या योजनेचं श्रेय आपलंच असल्याचं तर त्यांनी सांगितलंच आहे। शिवाय बारामतीवरील पकड आणखी घट्ट केली असून काका शरद पवार यांना चेकमेट केल्याची चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील 14,080 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या योजनेअंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे 94 किलोमीटर अंतरावर वरवण उपसा करून 8,350 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या योजनेत 18 तलाव समाविष्ट असून सध्या 13 तलाव भरले जात आहेत। या योजनेअंतर्गत नवीन मोठा उजव्या कालव्याद्वारे 138 किलोमीटर अंतरावर शिरसुफळ तलावात पाणी सोडण्यात येतं। तिथून उपसा करून 5,730 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या योजनेत 47 तलावांचा समावेश आहे, त्यापैकी 32 तलाव भरलेले आहेत। आता योजना बंदिस्त नलीमध्ये रूपांतरित केल्यानं पाण्याची बचत होईल असा अंदाज आहे। तर मंडळी, अजितदादांनी पाळलेल्या या शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।